मस्तकी मुकुट अंगी सोन्याचा शेला, हस्तकी खड्ग घेऊन मारसी मणिमल्ला, कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला, बैसोनिया रक्षसी दक्षिणाचा इल्ला. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. सावरकरांनी मॅझिनीच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. तो मुद्दामून केला आहे. जोसेफ मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक होता आणि त्यांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी काय करायचं, गनिमी काव्यानं लढाई कशी खेळायची हे तर सांगितलंच, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचं याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या महत्त्वाच्या आहेत. आज मॅझिनी म्हणाला होता, हातात शस्त्र नसलं तरी चालेल, बंदुका नसल्या तरी चालतील, तलवारी नसल्या तरी चालतील, दंडुका असेल तर दंडुका घेऊन शत्रूविरुद्ध उभं राहायचं. शत्रू म्हणजे त्यांचे त्यावेळेला ऑस्ट्रियन्स होते. पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आपल्या देशाची ताकद वाढवायची, शक्ती वाढवायची. शक्ती म्हणजे मिलिटरी पॉवर वाढवायची असं त्याला म्हणायचं होतं. ते याच्याकडे आपल्या देशाचं दुर्लक्ष झालेलं आहे, दिसतंच आहे सगळं. की आमच्या आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ टी व्हीवर सांगतायत की जर का आता चीन आणखी पाकिस्तानने हल्ला केला आपल्यावर तर त्यांच्यावर गोळ्या झाडायला आमच्याकडे गोळ्या शिल्लक नाहीत, असं टी व्हीवर सांगताना मी स्वतः ऐकलेलं आहे. ही या देशाची शक्ती आहे, जी वाढवायला पाहिजे होती ती वाढत नाही. इथं ज्या ॲम्युनिशनच्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीला नेमकी आग कशी लागते तुम्ही बघा. राजस्थानमधल्या आणि आत्ता एक आठवड्यापूर्वीसुद्धा एका फॅक्टरीला आग लागली. म्हणजे इथे ॲम्युनिशन आपलं जाळायचं की ते वापरता येऊ नये. पण तिसरी गोष्ट जी मॅझिनीने सांगितलेली होती की देशात ऐक्य निर्माण करा म्हणून, तेही करणं आपल्याला जमलं नाही. आज इतक्या वर्षानंतर आज देशात ऐक्य असं काही नाही. दिल्लीत एका मुलीवर 4 नराधम बलात्कार करतात आणि दिल्लीच्या आसपास फक्त काही तरुण मंडळी एकत्र येऊन त्याच्याविरुद्ध आंदोलन करतात, तरी आपले लोक ढिम्म आहेत. सर, ऐक्य कसं काय वाढणार? मला आठवत आहे चर्चिलचे बोल. विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की तुम्ही या लोकांना स्वातंत्र्य देऊ नका. स्वातंत्र्य म्हणजे काय हे यांना माहिती नाही आहे. दीज आर दी मेन ऑफ स्ट्रॉ असं म्हणाला होता. तो म्हणाला इट्स नॉट नेशन, इट्स ओनली पॉप्युलेशन. आज इतक्या वर्षानंतर चर्चिलचे बोल खरे होत आहेत हे आपल्याला दिसतंय. एखाद्या द्रष्ट्या माणसाने आपल्याला स्वातंत्र्य द्यायच्या आधी सांगितलेले बोल हे इतक्या वर्षानंतरही अजून लागू पडत आहेत. त्यात आपल्या देशाची किती कमाल आहे कळून येईल. त्याच्यात शिवाजी राजांनी इथे एक पायंडा जो पाडून दिला की स्वराज्य तर निर्माण केलं, स्वराज्य चालवण्याचे नियम घालून दिले, लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या, लोकांना ऑथॉरिटी दिली डिसिजन घ्यायची. ऑथॉरिटी कशाला लागते? डिसिजन घ्यायला लागते. ती ऑथॉरिटी शिवाजीराजांनी या लोकांना घालून दिली. इथं त्यांनी ताकद निर्माण केली. 2 लक्ष पदाती म्हणजे पायदळच 2
लाखाचं होतं आणि 1 लाखाचं घोडदळ होतं महाराजांचं. या स्वराज्याकडं काहीही नसताना शून्यातून नूतन सृष्टी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. की परत सावरकरांचं एक वाक्य आहे की तुम्ही हे जर का असं केलं आणि इथं आमच्या तरुणी रस्त्यातनं बूट वाजवत खाडखाड जेव्हा संचलन करायला लागतील तेव्हा या देशाकडं वक्रदृष्टी करून पाहायची हिंमत कोणाची होणार नाही. हे सगळं विसरून जातो आपण. इतिहास कसा विसरावा हे आपल्याकडनं शिकावं. द नेशन विच फॉरगेट्स इट्स हिस्ट्री इज फेटेड टू रिपीट इट असं म्हणतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत. तुम्ही जर का विसरला तर काळ तुमच्यावर सूड उगवतो व्यवस्थित. आणि आज शिवाजीराजे इथं झाले एवढं असूनसुद्धा आज महाराष्ट्र इतका शक्तिमान व्हायला पाहिजे. इथले कारखाने सोडून जात आहेत, दुसरीकडे जात आहेत. इथं पाणी नाही आहे. पाण्यासाठी आता यावर्षी तर ही परिस्थिती, अजून एक 4 वर्षांनी काय होईल बा. लोकांनी सांगितलेलंच आहे इथं 3रं महायुद्ध झालं तर पाण्यासाठी युद्ध होईल म्हणून. ते अशी परिस्थिती आहे, गोड्या पाण्यासाठी, प्यायच्या पाण्यासाठी. पण आपण काही शिकत नाही भूतकाळातनं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. भूतकाळात वावरायला कोणीही सांगत नाही तुम्हाला. आपल्याला काही ढाल तलवार घेऊन लढाया करायच्या नाही आहेत. आपल्याला काही कत्तली करायच्या नाहीत. औरंगजेबासारखे मुंडक्यांचे मिनारसुद्धा उभे करायचे नाही आहेत. पण आपण स्वतःलाच एवढं बळकट करून घ्यायचं की खुदी को कर बुलंद इतना हर तहरीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या आहे. तसं पाहिजे. ती ताकद स्वतःची वाढवायला पाहिजे. शिवाजीराजांना लहानपणी याचं आकलन झालेलं होतं सगळं. ते कुणामुळे झालं, कशामुळे झालं, उपजत होतं का अवगत होतं, हे सगळे प्रश्न आलाहीत. पण झालेलं होतं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. शिवाजीराजे पहिली जी लढाई खेळले आदिलशाहीच्या विरुद्ध, मोठी लढाई, ती पुरंदरच्या परिघात खेळले. अमीन ठाणे दार शिरवळे सुभान मंगळ कोटात निपुटुनी त्या ते निमिषात फत्तेखाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात. तर पेंढारकरांनी लिहून ठेवलं आहे की तो फतह खान चालून आलेला असताना पुरंदर इथं लढाई झाली. आणि नंतर पुरंदरच्यापासून अगदी जवळ खळद आणि बेलसर ही जी गावं आहेत, मगाशी मी 4 ओळी म्हटल्या, ते 4 ओळी जेजुरीच्या खंडोबाच्या आहेत. आणि या खंडोबाच्या जवळच ती 2 गावं आहेत. एकाचं नाव आहे खळद आणि दुसऱ्याचं नाव आहे बेलसर. इथं ऐन मैदानात लढाई झाली खळद बेलसर. आपला जो झेंडा होता प्रथम, झेंडा आदिलशाहीच्या हातात गेला, भगवा झेंडा. आणि त्यावेळेला कान्होजी नाईक जेधे देशमुखांच्या मुलांनी तो झेंडा परत आणला. त्याचं नाव बाजी जेधे. म्हणून शिवाजीराजांनी त्याला किताब दिला, सर्जाराव हा त्याला किताब दिलेला. केवळ झेंडा शत्रूच्या हातात जाऊ नये म्हणून जीवाची बाजी लावणारा माणूस, स्वतःचे दागिने गहाण ठेवून स्वराज्याच्या किल्ल्याचं काम करणारा माणूस. कानडी लोक तक्रार करतायत म्हणून स्वतःचा प्राण देऊन कानडी लोकांचं रक्षण करणारा नागोजी जेधे, म्हणजे बाजी जेधेचा मुलगा, की जो लिंगसूरच्या लढाईत पडला. किती हृदयद्रावक प्रसंग असतात त्याचं एक वर्णन करून सांगतो मी. वर्णन म्हणजे तुम्हाला फक्त आठवण देतो, आज वर्णन करायला मला वेळ नाही आहे सगळा. शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना हे जे कोप्पळ बिप्पळ वगैरे जी गावं आहेत, तिथं 2 मियाना बंधू फार त्रास देत होते जनतेला, सगळ्या प्रजेला प्रचंड प्रमाणात त्रास देत होते. एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना, दुसऱ्याचं नाव होतं अब्दुल रहीम खान मियाना. ती सगळी कानडी जनता शिवाजी महाराजांच्याकडं आली. आज कानडी जनतेला वेळोवेळी महाराष्ट्रातल्या लोकांनी किती मदत केलेली आणि कशी केली हे जर का सांगितलं
तर मग आमच्या आबांच्या विरुद्ध खटला लावायचं धाडस कानडी लोक करणार नाहीत तिकडे त्या वेळेला. इतक्या वेळा कानडी लोकांना मदत केलेली आहे आणि त्यांनी मागितलेली असताना केलेली आहे की शिवाजीराजांनी आपले लोक पाठवले, सैन्य पाठवले या दोघांचा बंदोबस्त करायला. सेनापती कोण होता माहीत नाही, बहुधा हंबीरराव मोहिते असे. परंतु तिथं जी लढाई झाली त्या लढाईत नागोजी जेधे इथं बाण लागला. नागोजीला बाजीचा मुलगा हा सर्गेरावाचा, आणि तो नागोजी जेधे त्या लढाईत पडला, त्याला वीरमरण प्राप्त झालं. किती वय असेल नागोजी जेधेचं? नागोजी मृत्यू पावला तेव्हा त्याचं वय असेल साधारण 18 ते 19 वर्षांचं. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्या लग्न लहानपणीच होत. त्याची जी बायको होती तिचं वय असेल 13 किंवा 14 वर्षाचं. त्या मुलीचं नाव गोदूबाई. तिला लग्न म्हणजे काय हे सुद्धा कदाचित कल्पना नसेल गोदूबाईला. पण आपला नवरा तिथं पडला, त्याला वीरमरण प्राप्त झालं हे कळल्याच्यानंतर गोदूबाई सती गेली कारीला. 13 वर्षाची मुलगी चितेवर चढली तिथे. तिचं वृंदावन, सतीचं वृंदावन कारी नावाचं जे जेध्यांचं गाव आहे तिथं आहे. म्हणजे कानडी जनतेच्या मदतीच्यासाठी 19 वर्षाचा एक तरुण पडला आणि त्याची 13 वर्षाची बायको सती जावी इथं. कुणासाठी हे करतायत हे लोक? कशासाठी जात आहेत? त्यावेळेला जर का सांगितलं असतं नाही तुम्ही कानडी लोक आहात, आम्ही नाही मदत करणार, असं काही झालं आहे का कधी कुठे? नाही झालेलं. हा प्रकारच नव्हता असला प्रकार. आज मला आठवतं आहे मी बेळगावला गेलो होतो आणि माझा मोठा इंटरव्ह्यू छापून आला तिथे. त्या रिपोर्टरने माझा ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याने विचारलं की इथं राजहंस गड नावाचा किल्ला आहे, तो फोडतायत आता, इथलेच लोक फोडतायत सगळं. त्याला आर्किओलॉजी विरोध करत नाही बरं का. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाचं एक आपल्या सरकारचं खातं असं आहे की जे मूळ ब्रिटिशांनी काढलेलं होतं की तुमच्या इमारती उभ्या करायच्या नाहीत, आम्ही तुम्हाला त्या करून देणार नाही आणि आम्ही काही करणार नाही. मुळात ह्याच्यासाठीच ते डिपार्टमेंट काढलेलं आणि आता त्याच्यावर बोट ठेवून आमच्या इमारती बांधून देत नाही. राजगड आणि रायगडसारखे किल्ले 17व्या शतकात जसे होते तसे उभे करायला पाहिजे. तीच खरी शिवाजीराजांना श्रद्धांजली होईल. 2 राजधान्या त्यांच्या जगात. बंगलोरला करा, कारण बंगलोर आमचं गाव आहे म्हणून. आमचा किल्ला आहे तिथं. शहाजीराजे तिथं होते बंगलोरला. मी स्वतः बंगलोरला होतो. 4.5 वर्ष मी कर्नाटकात काढली ती. मी सांगत होतो लोकांना हा सगळा भाग आमचा होता, माझ्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हतं. म्हटलं आम्ही इथनं रूल करत होतो तुमच्यावर सगळ्याच्यावर. तुम्ही भोवतालचे सगळे किल्ले जे आहेत ते आमच्या ताब्यात होते म्हटलं, अगदी नंदी किल्ल्यापासनं. किती किल्ले असावेत तिथं. आत्ता बंगलोरचं नवीन एअरपोर्ट आहे देवनहळ्ळी, तिथे एक किल्ला आहे. टिपू सुलतानाचा जन्म त्या किल्ल्यात झाला आहे. मी राहत होतो तिथनं 16 किलोमीटरवर एक किल्ला होता, त्याचं नाव बुधीकोटा. तिथं हैदर अलीचा जन्म झाला होता. हे मला माहिती आहे, त्या लोकांना माहीत नव्हतं काही ते. पण शिवाजीराजे स्वतः गेलेले असताना कानडी जनतेला तुम्ही कानडी आहात म्हणून मी मदत करणार नाही असं म्हणाले नाहीत. मदत केली त्याने. आज मात्र परिस्थिती बघा काय आहे. राज्यांच्या सीमावर काय चाललं आहे, भारताच्या सीमेवर काय चाललं आहे तर बोलायलाच नको. परंतु राज्यांच्या सीमावर सुद्धा काय चाललेलं आहे आणि मग कसं काय ऐक्य आपण निर्माण करणार या देशात, कशी काय शक्ती देशाची वाढवणार. एक पायंडा महाराजांनी इथं घालून दिलेला असताना त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, फक्त त्यांच्या नावाचा उपयोग करणे हा चालला आहे. फतहखानाशी जी लढाई झाली त्याच्यात लढाईत पडल्या, मैदानात लढाई झाली. कोण म्हणतं शिवाजीराजे मैदानात लढाई खेळले नाहीत? पहिली लढाई मैदानात खेळले.
मोठा पराभव झाला फतह खानाचा तिथे. पण त्याही वेळेला एखादा माणूस प्रत्येक गोष्टीतनं शिकत कसा जातो त्याचा एक पायंडा महाराजांनी पाडून दिला. तुम्ही शिरवळ गाव पाहिलं असेल सगळ्यांनी. एका ताम्रपटात त्याचा उल्लेख श्रीवलय असा आलेला आहे. एक माझी थेअरी मी मांडली होती मागं. मला फक्त एकच पुरावा श्रीवलयचा मिळाला. परंतु मला लोक विचारतात मावळ म्हणजे काय. काही लोकांनी सांगितलं मावळतीकडचा भाग म्हणून मावळ. अरे म्हटलं मावळतीला उभं राहिलं तर पलीकडं अजून आहेच की मावळती. मावळती संपणारच नाही आहे तर मग मावळ कशाला म्हणायचं. आपल्याकडची गावांची नावंसुद्धा आहेत ना, त्याच्यात तुमची डोंबिवलीसुद्धा आहेच. ही आवली किंवा वलय याच्यावरनंच नावं आली आहेत. स्कंद वलयवरनं खंडाळा आलं आहे, लयन वलयवरनं लोढावळा आलं आहे. कांदिवली, खोपिवली, बोरिवली ही सगळी नावं जी आहेत, डोंबिवली ही आवली किंवा वलय याच्यावरनं निर्माण झालेली आहेत. आणि हे सगळं महावलय आहे. आणि या महावलयाचा स्वामी महावलयेश्वर म्हणजे महाबळेश्वर आहे. मग तो डोंगरावर आहे महावलयेश्वर आणि तो कारवारच्या खाली जो आहे तो कोकणातला आहे महावलयेश्वर. गोकर्ण महाबळेश्वर काय आहे मग तिथं आहे ना स्वामी गोकर्ण महाबळेश्वर. कोकण हा शब्दच गोकर्णवरनं आलेला आहे खरं म्हणजे, त्याचाच अपभ्रंश आहे. परंतु ही जी मावळं आहेत इथले लोक आहेत सगळे. शिवाजी महाराजांची तुलना या लोकांनी सर्टोरियस हॅनिबॉल वगैरेशी केलेली. कोण होता सर्टोरियस हा. सर्टोरियस हारला रोमन लोकांशी. तो स्पेनला गेला. तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की आपल्याला लढाई करायची, तुम्हाला लढाई करायची, नांगर बाजूला ठेवा, तलवार घ्या हातात. पहिल्यांदा राज्य सुरक्षित करा, मग नांगरट आणि सगळं करायचंच आहे आपल्याला त्याच्यात. जोपर्यंत तुम्ही सीमा सुरक्षित करत नाही तोपर्यंत जमणार नाही. लोकांच्या हातात तलवार दिल्यावर पाठोपाठ चालत आले सर्टोरियसच्या लोक. रोमन लोकांशी युद्ध खेळले आणि युद्ध जिंकले. हा सर्टोरियस. शिवाजीराजांनी हेच केलं म्हणून युरोपियन लोक शिवाजी महाराजांची तुलना सर्टोरियसची करतात. हॅनिबल हा कार्थिगियन होता. हॅनिबलची वाट बघत बसले होते लोक रोमन मंडळी की हा खालून मेडिटेरेनियनमधनं येईल म्हणून. हॅनिबल आला, आल्प्समधनं खाली आला. आल्प्सच्या डोंगरात हत्ती घेऊन गेला हॅनिबल. 19 हत्ती होते त्याच्याबरोबरचं सैन्य बरंचसं गारद झालं थंडीमुळे. पण एकही हत्ती मात्र मेला नाही. 19 हत्ती जिवंत आले तिथनं खाली सगळे. सरप्राईज आणि स्पीड याच्यावर हॅनिबलने लढाई मारली. तर शिवाजीराजांनी पहिली या मोकळ्या मैदानात झाल्यानंतर शिरवळला जो कोट होता पहिल्यांदा बांधलेला, तो कोट आदिलशाहीच्या ताब्यात गेला लगेच. बाळाजी हैबतराव वगैरे सगळी मंडळी आली आणि तो कोट घेऊन टाकला. कोट क्षणात जात होता कारण खंदकच नव्हता फार मोठा, अगदी छोटासा खंदक, त्याला नाममात्र खंदक म्हणायचं म्हणून. पण महाराजांना एक कळलं की हा जो कोट आहे म्हणजे किल्ला शिरवळ म्हणतो हा शत्रूच्या ताब्यात जातो आणि मग तिथल्या तोफा आपल्याच विरुद्ध आग ओकायला लागतात. म्हणून एखादा जो जनरल असतो तो पहिल्यांदा युद्धभूमीची पाहणी कशी उत्तम रीतीनं करतो. शिवाजीराजांना याचं आकलन झाल्यावर की आपलाच स्ट्रॉंगहोल्ड एक आपल्या विरुद्ध लढतोय असं म्हटल्यावर शिवाजीराजांनी 1649मध्ये शिरवळचा कोट पाडून टाकला. साफ. आता आपल्या विरोध नाही, आपल्याच तोफा आपल्या विरुद्ध कुठे धडधडणार नाही. किती कोट पाडावेत. भुवनगिरी पट्टणचा कोट पाडून द्यायचं माझ्याकडे पत्र आहे महाराजांचं. साखीचा कोट पाडायचं शिवाजी महाराजांचं पत्र. हे सगळे किल्ल्यांचे उल्लेख आहे. एक म्हणजे तुम्हाला कोट पाडावा तरी लागतो, नाही तर शेजारचा डोंगर असेल तर तो बळकट तरी करावा लागतो, परत फोर्टिफाय करावा लागतो. किल्ल्यांच्या रांगाच्या रांगा उभ्या राहतात. नाहीतर दुसऱ्या त्या डोंगरावर बाकीचे लोक तोफा चढवतील आणि डाकतील. झालं नाही, इंग्रजांनी केलंच ना. 1818मध्ये रायगडचा जो वीक पॉईंट आहे, शेजारचा जो डोंगर आहे काळकाईचा किंवा पोटल्याचा डोंगर ज्याला म्हणतात, त्या डोंगराच्या उतारावर इंग्रजांनी तोफा चढवल्या 1818मध्ये. आणि 10 मे 1818ला मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर यांनी तुफान गोलंदाजी रायगडावर केली आणि रायगड पाडला. त्याच्यात धुमसत होता. रायगडला आग लागली. सगळी घरं जळून गेलेली होती. वाराणसीबाई तिथं बसलेल्या होत्या. अत्यंत देखणी स्त्री होती ती. वाईच्या फाटक रस्त्यांची मुलगी होती. पण
तो एक बरोबर वीक पॉईंट हेरला म्हणून स्ट्रेंथ अँड विकनेसेस शत्रूचे आणि आपले काय ते पहिल्यांदा बघावे लागतात. शत्रूचं ताकद कशात आहे आणि शत्रूची कमजोरी कशात आहे, आणि आपली ताकद कशात आहे आणि आपली कमजोरी कशात आहे, याचं एक ॲनालिसिस असतं. मॅनेजमेंटच्या लोकांना माहीत असेल, याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. हे शिवाजीराजांच्या वेळेला हे स्वॉट वगैरे शब्द नव्हते, पण त्यांनी जे काही केलं ना ते ह्याच्यात बसण्यासारखं आहे. सगळ्या किल्ला पाडून टाकला.